बातमी राजकीय वर्तुळातून ती म्हणजे राऊतांविरोधातला अब्रू नुकसानीचा खटला दादा भुसेंनी मागे घेतलाय। संजय राऊतांनी माफी मागितली आहे। राऊतांच्या तब्येतीचा विचार करत खटला मागे घेतला असं दादा भुसे म्हणाले। दरम्यान गिरणा कारखान्यामध्ये 178 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला होता। त्यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत भुसेंनी खटला दाखल केला होता। संजय राऊतांविरोधातला अब्रू नुकसानीचा खटला शिवसेनेचे मंत्री दादा भुसेंनी मागे घेतलाय। संजय राऊतांनी माफी मागितल्यानं आणि राऊतांच्या तब्येतीचा विचार करता हा खटला मागे घेत असल्याचं दादा भुसेंनी म्हटलंय। गिरणा कारखान्यामध्ये 178 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। तत्कालीन शिवसेनेचे नेते आणि सध्या भाजपमध्ये असलेले अद्वै हिरे यांनी राऊतांना ही माहिती दिली होती। त्या माहितीच्या आधारे राऊतांनी हा आरोप केला होता। सामना वृत्तपत्रात त्याची बातमीही छापून आली होती। यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत दादा भुसेंनी अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता। मात्र संजय राऊतांनी मालेगाव न्यायालयामध्ये गिरणा कारखान्याचे सभासद आणि दादा भुसेंची माफी मागितली। चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप केल्याचं राऊतांनी मान्य केलं। त्यानंतर दादा भुसेंनी राऊतांविरोधातला खटला मागे घेतला। ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत। मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केलं असं मला नंतर लक्षात आलं आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत। खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची दिलगिरी माफी मागितलेली आहे। त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आला।